हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड्स, आज आपल्याला नवरीच्या लग्नासाठीचा ब्लाऊजची इथे कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळे माप ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत। तर जसं की आपण इथे आखून घेतलेला आहे गळा, तर अगदी तोच गळा आता आपल्याला इथे कट करायचा आहे। त्याच पद्धतीने अगदी म्हणजे तोच गळा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तर आता आपलं अस्तर जे आहे तर ते मी इथे कट करून घेतलेलं आहे आणि आता तो ब्लाऊज पीस जो आहे तर तो ब्लाऊज पीस यावरती ठेवून अशा पद्धतीने आता आपण इथे स्टिच करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस जो आहे तर तो मी अगदी या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे। आणि ब्लाऊज आपले टिपा मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तर तेवढा सगळा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आपण ज्या टाचण्या लावलेल्या होत्या तर त्या टाचण्या आता मी इथे काढून घेतलेल्या आहेत आणि टाचण्या काढून घेतल्यानंतर आता आपण इथे एक्स्ट्रा एवढा कपडा आहे तर तेवढा कपडा इथे मी कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता व्यवस्थितपणे आपल्याला इथे दाब शिलाई जी आहे तर ती इथे करून घ्यायची आहे। तर दाब शिलाई आता आपण इथे करून घेणार आहोत। दाब शिलाई जी आहे तर ती आता आपली इथे झालेली आहे आणि हा साडीचा ब्लाऊज पीस म्हणजे आपलं बाही जी आहे तर स्लीव होऊन एवढा काठ आपला उरलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर तो काठ आता आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्या काठामध्ये आता आपल्याला साईड पट्टी जी म्हणतो आपण तर ती गळ्याला साईड पट्टी आपण यातून काढणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही बाजूने साईड पट्टी आहे तर ती या काठामधूनच काढून घ्यायची आहे। तर ते अशा पद्धतीने आता मी इथे काढून घेतलेली आहे। थोडंसं कपडा जो आहे तर तो वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने एक्स्ट्रा ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला शिलाई द्यायला सोपं जाईल। तर इथे मी एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो इथे मी फोल्ड करून दाब शिलाई करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। दोन्हीही बाजूने आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे। अगदी याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे। थोडंसं अर्धा ते पाऊण इंचावरती आपल्याला हे जे आहेत दोन्हीही साईडचे पॅच तर ते इथे लावून घ्यायचे आहेत, बरोबर समान अंतर घेऊन पाऊण इंचावरती हे दोन्हीही पॅच आता आपण इथे लावून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। दोन्हीही पॅच समान अंतरावर लावून घ्यायचे, म्हणजे तो जो गळा आहे तर तो फारसा डीप पण नाही होणार आणि कमी पण नाही होणार, व्यवस्थितपणे होईल असा हा जो गळा आहे तर तो इथे आपल्याला करून घ्यायचा आहे। आता आपल्याला खाली पण पॅच लावून घ्यायचा आहे लगेच। तर मी एक्स्ट्रा कपडा आहे तर तो सगळा कपडा पहिले कट करून घेते आणि जेवढा कपडा मावेल तर तेवढाच कपडा आपण इथे फोल्ड करून घेणार आहोत। तर खूप छान असा हा जो ब्लाऊज आहे तर तो आपल्या इथे रेडी झालेला आहे। एकदम मस्त अशी जी ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर ही ब्लाऊजची डिझाईन आता आपली इथे थोडी मस्त अशा आकारामध्ये रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता आता
अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही बाजूने आता मी इथे आकार देऊन घेतलेला आहे। तर आता आपल्याला वरच्या बाजूने लेस आणि खालच्या बाजूने कळ्या बसवून घ्यायच्या आहेत। तर त्या कळ्या आपल्याला अशा पद्धतीने बसवायच्या आहेत। पहिले त्रिकोणी कपडा करायचा आणि त्यानंतर एकावर एक फोल्ड करून हा जो कपडा आहे तर तो इथे बसवून घ्यायचा आहे। अशा आपल्याला बऱ्याचशा कळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे दोन्हीही बाजूने एका बाजूने 12 कळ्या आपल्याला इथे बसवून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थितपणे बसवायच्या आहेत। तर चला आपण आता इथे कळ्या ज्या आहेत तर त्या बसवून घेऊया। तर फ्रेंड्स आपली जी ब्लाऊजची डिझाईन आहे तर ती इथे फायनली तयार झालेली आहे। आपल्याला वन साईड अजून लेस लावून घ्यायची आहे। तर ती इथे लेस मी आता लावणार आहे। पण तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ वेळात वेळ काढून इतका बघितला तर त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आले असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।